सालाबादप्रमाणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणच्या वतीनं 7 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान चैत्र महोत्सव आणि आत्मानुष्ठानाचं आयोजन करण्यात आलं आहे। या उत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली। याप्रसंगी आश्रमाचे संत देवानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त वसंत आव्हाड, माधवराव देशमुख, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे आदी उपस्थित होते। आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये अर्थात तीर्थक्षेत्र कोकणठाम या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक 7 एप्रिल ते 11 एप्रिल या 5 दिवसांच्या दरम्यान आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचं आयोजन भव्य दिव्य पातळीवरती परमपूजनीय गुरुदेव माऊलींच्या आशीर्वादाने करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जीवाला हृदयस्थ विराजित असणाऱ्या ईश्वराचं अर्थात आत्म्याचं ज्ञान व्हावं आणि हा आत्मप्राप्तीचा अभ्यास अर्थात ध्यान हा विषय त्याला समजावा, याच मुख्य उद्देशानं या 5 दिवसांमध्ये या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन कोकणठाम आश्रमामध्ये करण्यात आलेलं आहे। या 5 दिवसामध्ये योग प्राणायामाच्या सत्रानं सुरुवात होणार असून मौन ध्यान सत्र, भजन, प्रवचन, कीर्तन असा विविधरंगी कार्यक्रम, तसेच सायंकाळच्या सत्रात विविध मान्यवरांच्या प्रवचन सेवा, भजन संध्या आणि आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाची विविध गुणदर्शनाची 2 तासाची सेवा या सोहळ्यामध्ये अखंड आयोजित करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाशजी मेहता साहेब, विष्णुजी सावरा साहेब, तसेच नामदार जयकुमारजी रावल साहेब, नामदार राधाकृष्ण विखे साहेब, विविध क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी आणि देशाप्रदेशातून राज्यातून हजारो भाविक या सोहळ्याला अखंड 5 दिवस आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये उपस्थित राहणार आहेत। जवळजवळ 6000 भाविकांनी पाण्यावरचे 5 दिवसांचे आणि 40 दिवस वरण भाताचे असे 45 दिवसाचे उपवास केलेले आहे। अशा 6000 भाविकांच्या उपवासाची सांगता दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। 5 दिवस अखंड हे एक आत्मानुष्ठान परमपूजनीय माऊलींच्या आणि सकल संतांचा मुख्य उद्देश आहे की सर्व देवांचा देव आत्मा, जो आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो, या हृदयस्थ विराजित देवाचं त्याला दर्शन व्हावं, त्याच्या प्राप्तीचा मार्ग त्यांना उमजावा आणि त्याचं ज्ञान त्यांना मिळावं, हाच उद्देश आयोजना पाठीमागचा आहे। मी सर्व तमाम भाविकांना या आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीनं चैत्र महोत्सवाचं जाहीर आमंत्रण देतो। आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि आपण सर्वांच्याच हृदयाचे विरहित असणाऱ्या ईश्वराची सेवा करण्याचा लाभ आम्हाला द्यावा, हीच विनंती करतो आणि या महोत्सवाचं आपल्याला सादर आमंत्रण देतो। आत्मा मालिक, धन्यवाद।